नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा धडा घेणार आहोत. पाली कुसुमामधल्या 8वा धडा आहे सागल वंदना. प्रथमतः हे समजून घ्या की सागल वंदना हा धडा जो आहे तो पाली वाङ्मयातील अत्यंत लोकप्रिय ग्रंथ म्हणजे मिलिंदपय्य, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो मिलिंद प्रश्न. या ग्रंथातील जो बॅक्ट्रियन राजा होता, बॅक्ट्रियन राजा ग्रीक देशाचा, त्याचं नाव होता मिनॅंडर. हा इसवी सन सुमारे 2रे शतकमध्ये होऊन गेला. त्याच मिनॅंडर राजाला आपण मिलिंद असे म्हणतो. आणि बौद्ध भिक्खू नागसेन यांच्या प्रश्नोत्तरामधला हा संवाद आहे. इसवी सन पूर्वच्या पहिल्या शतकात या ग्रंथाची रचना झाली असावी असं अभ्यासकांचं मत आहे. मिलिंद राजाच्या सागल नगर या राजधानीच्या वर्णनाने ग्रंथाला आरंभ होतो. म्हणजे सुरुवातच या ग्रंथाची मिलिंद राजाचा जो जे सागल नगर होतं त्या सागल नगराच्या वर्णनाने या ग्रंथाची सुरुवात होते. सध्याचं हे सागल आता जे त्याला नाव आहे सियालकोट, आणि हे आता पाकिस्तानामधलं एक शहर आहे. ते भारताचा जेव्हा विभाजनापूर्वी हे भारतातच होतं, भारताचा एक अविभाज्य भाग होता, पण आता विभाजनानंतर तो पुन्हा पाकिस्तानामध्ये गेला. या वर्णाने म्हणजे हे संपूर्ण जो शहर होतं ते किती सुंदर होतं, किती रोचक होतं, याची संपूर्ण इतिहास माहिती या पहिल्या पाठामध्ये आपण घेतलेले आहोत. तर आपण आजचा हा जो धडा आहे सागल वंदना हा 2 प्रकारे करणार आहोत. एकतर आपण प्रयत्न करणार आहोत की जे पाली वचन आहे त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि सोबतच त्याला इंग्लिशमध्ये पण आपण प्रयत्न करतोय की कसं आपण त्याला ट्रान्सलेट करता येईल का ते. तर आपण सुरुवात करतोय. विद्यार्थ्यांना पुन्हा सूचना की ज्यांना नोट्स डाऊन करायचे त्यांनी नोट डाऊन करायचं आहे. आपण स्लाईड बघणार आहोत. स्लाईडमध्ये पण तुम्हाला हे सर्व मला भेटणार आहे. तर आपण सुरुवात करतो. तं यथानुसूयते अत्थियोनकानं नानापूटभेदनं सागल नाम नगरं नदीपब्बत शोभितं रमणीय भूमिप देशभागं. म्हणजे तं यथानुसूयते परंपरेने सांगितले जाते. अत्थियोनकानं नानापूटभेदनं सागल नाम नगरं, म्हणजे यवनांच्या देशात. आता लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर तुम्ही इतिहास वाचता त्यावेळी यवन हा शब्द येतो. यवन म्हणजे हे आताचे जे ग्रीक लोक आहेत, हे मिलिंदर राजासारखे जे त्यांची होती, ग्रीक लोकांना पहिल्यांदा यवन असं म्हणत होते. द ग्रेट अलेक्झांडर यांची जर आपण अभ्यास करतो तेव्हा ते प्रत्येक देश जिंकत पुढे येत होते, आणि त्यातलं भारतावरती ते आक्रमण करणार होते. पण त्यावेळी इतिहास जर अभ्यास केला तर चंद्रगुप्त मौर्य ह्यांचा आणि त्यांचा कालावधी सेम असं वाटतं आपल्याला, की त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रमाणे त्यांच्यामध्ये व्यवहार झाला होता त्यावेळी. तर चंद्रगुप्त मौर्यांपासून पुढे बिंदुसार पुढे अशोक राजा, अशा प्रकारची पुढे वंशावळ वाढत जाते. तर हेही आपल्याला इथून समजून येतं, डेटिंग समजायला येतं की कसं काय असेल ते. तर आपण सुरुवात करतोय की तं यथानुसूयते अत्थियोनकानं नानापूटभेदनं सागल नाम नगरं नदीपब्बत शोभितं रमणीय भूमिपदेशभागं, म्हणजे परंपरेने सांगितले जाते यवनांच्या देशात सागल नावाचे नगर आहे. अत्थियोनकानं नानापूटभेदं सागल नाम नगरं, यवनांच्या देशात सागल नावाचे नगर आहे. ते विविध रत्नांनी नानापूटभेदनं नदीपब्बत शोभितं रमणीय भूमिप देशभाग, म्हणजे ते विविध रस्त्यांनी जोडलेले असून नद्या व पर्वतांनी शोभलेले रम्य भूमीत वसलेले भाग आहे. रमणीय भूमिप देशभाग म्हणजे रमणीय भूमीत वसलेले आहे. Thus hath it been handed down by tradition. There is in the country of the Eunuch a great center of trade, a city that is called Sagal, situated in a delightful country, well watered and hill. अशा प्रकारचं त्याचं दुसरं इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेशन होतं. पुढे आहे आरामू यांनो पवन तळाक पोखर निसंपन्न नदीपब्बत वन रामण नेयकं,
म्हणजे तेथे उद्यान, उपवने, तळी व पोखरणी आहेत. नद्या, पर्वत व अरण्याने ते नगर अधिकच रमणीय झालेले आहेत. बाउंडिंग इन अ पार्क अँड गार्डन्स अँड ग्रूव्ह अँड लेक अँड टँक्स, अ पॅराडाइज ऑफ रिव्हर्स अँड माउंटेन्स अँड वूड्स, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने हे नगर साधलं होतं. सुत्तवंतन मित्तं निहत्तपच्चतिकं पच्चामित्तानुपपीडितं, म्हणजे ते नगर सुबुद्ध शिल्पकारांनी आखलेले आहे. शत्रूंचा पराभव झाल्याने लोकांवर कोणीही अत्याचार करीत नाही. वाईज आर्किटेक्ट्स हॅव लेट इट आउट अँड इट्स पीपल नो ऑफ नो ऑपरेशन्स सिन्स ऑल देअर एनिमीज अँड ॲडव्हर्साइज हॅव बीन पुट आउट, म्हणजे त्यांचे सर्व शत्रूंचा त्यांनी पराभव केल्यामुळे ते अजिंक्य आहेत आणि त्यांच्या लोकांवर कोणी अत्याचार करीत नाही आहेत. विविध विचित्र दळ्ह पठ्ठाल कोट्टकं वरपवर गोपूर तोरण गंभीर परीखा पंडर पाकार परिखेत्तनेंतपुरं, म्हणजेच मजबूत बुरुज, भव्य द्वार तोरणे व गहिरे खंदकांनी वेढलेले शुभ्र प्रकारयुक्त राजवाडा या नगरीचे मुख्य रक्षण आहे. ब्रेव इज इट डिफेन्स विथ मेनी अँड व्हेरियस स्ट्रॉंग towers and ramparts with superb gates and entrance archways and with the royal critical in its midst while white walk and deeply mounted. अशा प्रकारे दुसरा अर्थ आहे. सुविभत्त विथी चच्च प्रच्युतक सिंघाटकं, म्हणजे रस्ते, चौक, चोर रस्ते, बाजारपेठा व्यवस्थित आखलेल्या आहेत. Well laid out are its streets, squares, crossroads and marketplace, म्हणजे आज आपण कुठल्या तरी शहराची रचना बघतो, चांगल्या शहराची रचना बघतो, तेव्हा कशा प्रकारे ती रचना असावी त्याचं हे मूर्तिमंत सुंदर उदाहरण आहे. तुम्ही जर हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करत असाल तर तुम्ही तिथे पाहिलं असेल की व्यवस्थित वेल सिच्युएटेड ते विलेज होतं, शहर होतं एक प्रकारचं, खूप चांगल्या पद्धतीने ते आखीवरखी होतं. अशा प्रकारे हे सागल शहर पण आखीवरखी होतं. विविधा तग्ग सत समुपशोभितं, म्हणजे शेकडो दानगृहांनी नगर अधिकच सुशोभित होतं. इट्स अ रिचली adorned with hundreds of almhouses of various kinds. शेकडो दानगृहांनी नगर अधिकच सुशोभित होतं. विविध दानग सतसमुपशोभितं, शेकडो दानगृहांनी नगर अधिकच सुशोभित होतं. इट इज रिचली adorned with hundreds of almhouses of various kinds. हिमगिरी शिखर संखा सवर भवन सत्त सहस्रपटीमंडितं, म्हणजे हिमालय शिखरांसारख्या उंचीवर पोहोचलेले हजारो प्रासाद तेथे होते. हजारो प्रासाद म्हणजे वाडे, महाल तिथे, जशी हिमालय शिखराची उंची आहे, म्हणजे एवढे उंच तिकडे जे एक प्रकारचं टॉवर आपण म्हणू शकतो, जे टॉवर ज्याला म्हणतो तो असेल, तसंच प्रकारची तिकडे महाल होते. स्प्लेंडेड हंड्रेड्स ऑफ थाउजंड of magnificent mansions which rise aloft like the mountain peak of the Himalaya. गज हय रथ पत्ती समाकुलं अभिरूप नरनारी गणानुचरितं, म्हणजे रस्ते, हत्ती, घोडे, रथ, पायदळ व सुंदर स्त्री पुरुषांनी गजबजलेले होते. इकडचे रस्ते कसे होते? हत्ती, घोडे, रूप, रथ, पायदळ व सुंदर स्त्री पुरुषांनी गजले होते. इट्स स्ट्रीट्स आर फिल्ड विथ एलिफंट्स, हॉर्सेस, कॅरेजेस अँड फूट पॅसेंजर्स फ्रिक्वेंटली बाय ग्रुप्स ऑफ हँडसम मेन्स अँड ब्युटिफुल वुमन. अकिन्न जन मनुष्यं कुतुखत्तीय ब्राह्मण वैश्य शुद्धं, म्हणजे क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या सर्व वर्णाचे लोक तेथे भरपूर प्रमाणात राहतात. अँड crowded of men of all sort and conditions, Brahmin, noble, artificers and servants. विविध समन ब्राह्मण
सभाजन संखरितं, विविध संप्रदायाचे समन ब्राह्मण यांच्या सभा तेथे नेहमी भरत असत. They resound with cries of welcome to the teachers of every creed, and the city is the resort of the leading men of each of the different sectors. म्हणजे विविध पंथाचे समन ब्राह्मण त्या ठिकाणी ते नेहमी असायचे आणि तिथे वेगवेगळ्या परिषदा तिथे भरायच्या. हे एक मोठं उदाहरण आहे की आजही जशा का आपल्याकडे वेगवेगळ्या पंथांचे श्रमणांचे सभा भरायला दिसते तशानुसार त्या शहरामध्ये तिथे भरत होत्या. कासिक कौटुंबरिक कादिनाना विध वत्थापन संपन्न, म्हणजे काशीय वस्त्रे, कौटुंबरिक कापड व इतर वस्त्रांची दुकाने तिथे आहेत. शॉप्स आर देअर फॉर द सेल ऑफ बनारस मुस्लिम अँड कौटुंबरंग स्टफ अँड अदर क्लॉथ ऑफ व्हेरियस काइंड, म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे तिकडे वस्त्र विकली जात होती. तिथे मोठी मोठी दुकानं होती, आपण पाहिली जातात सगळे तिकडे. तर अशा प्रकारे काशीय वस्त्र, कौटुंबिक कापड व इतर वस्त्रांची दुकान तेथे आहेत. सुप सारी तरु चीर बहु विविध पुष्प गंधापण गंध गंधितं, विविध फुले व सुगंधी वस्तूंच्या बाजारे नगर सुगंधित झालेले आहे. अँड स्वीट ऑर्डर्स आर एक्सेंट फ्रॉम द bazaars where all sort of flowers and perfumes are tastefully set out. आशिसनीय बहुरत्न परिपूरितं दिसामुख सुप सारितापणं, म्हणजे चारही दिशांनी खुल्या बाजारात मौल्यवान रत्नांचे विपुल भांडार तेथे आहे. ज्वेल्स आर देअर इन प्लेंटी सच ॲज मेन्स हार्ट्स डिझायर अँड गिल्ड्स ऑफ traders in all sort of finery display their goods in the bazaar that face all quarters of the sky. म्हणजे विविध रत्नांचे आपण माणिक म्हणू, मोती म्हणू, नीलम म्हणू, या अशा प्रकारच्या विविध रत्नांनी त्याचे बाजारपेठा खुल्या होत्या. मौल्यवान रत्नाने विपुल भांडार तिथे होते. सिंहार वाणिज गणानुचरितं कहापणं रजत सुवर्ण कंस पत्थर परिपूर पज्योतं नाना निधिकेतं, म्हणजे दागिन्यांचे व्यापारी ते फिरतात. सुवर्ण, रजत, कांस्य व दगडी वस्तूंनी भरलेले खजिने तिथे चमकत असतात. सो फुल इज द सिटी ऑफ मनी अँड ऑफ गोल्ड अँड सिल्वर वॉर्ड्स अँड कॉपर अँड स्टोन वेअर दॅट इट इज व्हेरी माइन ऑफ डेझलिंग ट्रेझर्स. म्हणजे अशा प्रकारचे ते मोठे मोठे आपण समज पाहिलं की हत्ती, घोडे बिडे सगळे तिकडे फिरतात आहेत. सुंदर सुंदर स्त्री पुरुष तिथे फिरतात रस्त्यावरती. मोठे मोठे प्रासाद आहेत, मोठे मोठे राजवाडे आहेत तिथे, आणि अशा प्रकारचं विपुल रत्नांचे मोठे मोठे भांडार पण तिथे आहेत. अशा प्रकारचं मोठं खूप ऐश्वर्य संपन्न असं म्हणू शकतो की ते नगर होतं. बहुत धन धैन्य वितुपकरणं परिपूर्ण कोश कोठागारं, म्हणजे धान्य, धन, द्रव्य, मौल्यवान वस्तूंच्या कोठाराने नगर परिपूर्ण आहे. अँड देर इज अ लेड अप देर मस्ट स्टोर ऑफ प्रॉपर्टी अँड कॉर्न अँड थिंग्स ऑफ व्हॅल्यू इन वेअर हाऊसेस. भय्यन पानं बहुविध खज्ज भोजल्लेख लेय पेय सायनीयं, म्हणजे भरपूर अन्न, पान, गोड पदार्थ, पेय व आरामदायी वस्तू तिथे उपलब्ध आहेत. foods and drinks of every sort, syrups and sweetmeats of every kind. उत्तर करू संखासंग संपन्न सत्संग आळकमंदा वियंग देवपुरंग, म्हणजे ते नगर उत्तर केरू देशासारखे धान्य समृद्ध असून आळकमंदा या देवपुरीप्रमाणे शोभते. इन विथ इट रायव्हल्स उत्तर कुरू and in glory it is as अलकमंदा द सिटी ऑफ द गॉड्स. अशा प्रकारचं इथे वर्णन केलेलं आहे. मिलिंद प्रश्नामध्ये पण जर तुम्ही अभ्यास करता त्याच्यामध्ये पण ते सांगितलेलं की असे ऐकू येत आहे की सागल नावाचे नगर यवन लोकांच्या व्यापारांचे फार मोठे केंद्र होते. अशा प्रकारे आपल्याला मिलिंद प्रश्नामध्ये भेटतं. एक छोटंसं आपण सुरुवात करू. आपण पाली, मराठी आणि इंग्लिश पाहिलं. आता मिलिंद प्रश्न पुढील प्रश्नामध्ये हेच कसं लिहिलं बघू.
सागल ज्यांना लिहायचं त्यांनी लिहून घ्यायचं. सागल नावाचे नगर यवन लोकांच्या व्यापारांचे फार मोठे केंद्र होते. हे नगर नदी व पर्वतांच्या अत्यंत रमणीय अशा पठारावर वसले होते. निसर्गतच रमणीय अशा नदीच्या तटावर पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या नगरात अत्यंत सुंदर सुशोभित असे विशाल भवन, बगीचे, क्रीडांगणे, उद्याने, पुष्करणी व तलाव होते. असे हे नगर वृक्षवल्लीच्या जगात रमणीय पृष्ठभागावर वसले होते. अत्यंत कुशल अशा कारागिरांनी या शहराची रचना करताना आपले सर्व कौशल्य पणास लावले होते. त्याच्या समस्त शत्रूंचे पारिपल्य झाल्याने प्रजेला कसल्याही प्रकारचे दुःख व भय नव्हते. विविध प्रकारचे आश्चर्यकारक असे मनोरे व कोठारे तिथे होती. नगराचे सिंहद्वार विशाल व सुंदर होते. अंतपुराच्या सभोवार खंदक व पिवळ्या रंगाच्या दगडांची तटबंदी केली होती. रस्ते, चौक व पटांगणे शहरातील सर्व भागात विभागली गेली होती. विविध अशा मूल्यवान वस्तूंची खचाखच भरेल दुकाने उत्कृष्टपणे यथास्थानी सजवलेली होती. ठिकठिकाणी अत्यंत सुंदर शेकडो दानशाल्या होत्या. हिमालयाच्या उत्तुंग शिखरांशी स्पर्धा करणाऱ्या शेकडोच काय पण हजारो उंच अशा इमारती होत्या. हत्ती, घोडे, रथ आणि शहरात फिरणाऱ्या लोकांची शहरातील सडकावर एकसारखी ये-जा सुरू असे. जिकडे तिकडे सुंदर स्त्रियांचे थवेचे थवे सदैव ये-जा करताना दृष्टीत पडत असत. सर्व प्रकारच्या लोकांनी भरलेले हे नगर अतिशय शोभामायन भासत होते. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, श्रमण, ब्राह्मण आणि गणाचार्य इत्यादी सर्व स्तरातील लोक तिथे राहत असत. मोठमोठ्या विद्वानांचे तिथे प्रसिद्ध केंद्र होते. काशी, कोइंबतूर इत्यादी शहरातील सर्व मूल्यवान व प्रसिद्ध कापडांची भव्य दुकाने होती. विविध प्रकारच्या फुलांची आणि सुगंधित द्रव्यांची सुद्धा दुकाने होती. मौल्यवान रत्नांनी तर कपाटांचे कपाडे भरले होते. सौंदर्य प्रसादांच्या व्यापारांची दुकाने जर जिकडे तिकडे दृष्टीस पडत असत. कारशापण चांदी, सोने व कासे आणि मौल्यवान हिरे इत्यादी सर्व वस्तूंनी संपन्न नगर म्हणजे बहुमूल्य रत्नांनी चमकणारा एक खजाना वाटत असे. सर्व प्रकारच्या धनधान्य व विविध उपयोगी वस्तूंनी राजाचा कोश परिपूर्ण भरलेला होता. अनेक प्रकारचे खाद्यपेय तिथे होते. उत्तर पूर्वप्रमाणे पिकाऊ तसेच अलकनंदा देवपुराप्रमाणे शोभामान असे ते सागलनगर होते. अशा प्रकारे आपल्याला मराठीमध्ये थोडं अलंकारिक भाषेमध्ये आपल्याला ते वर्णन भेटतं. पालीमधून आपण ट्रान्सलेट केलेलं आहे. आता मला वाटतं की हा धडा इथपर्यंतच आहे, सीमित आहे. आपण काय करणार, आपण जसे आता स्लाईड पाहिले त्याच्या शेवटला हे संपूर्ण मराठी जे मी जे वाचलेलं आहे म्हणजे पुस्तकामध्ये वाचलेलं आहे ते आपण शेवटला आपण स्लाईड देणार आहोत. ते आपण सर्वांनी नोट डाऊन करायचं आहे विद्यार्थ्यांना. आय होप थोडंसं किचकट असेल, थोडं इंग्लिशमध्ये थोडंसं किचकट वाटलं असेल, पण जे आपल्याला सांगायचं होतं ते आपण आज हे सागल वर्णना प्रदेशातल्या वर्णनानुसार आपण आज सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण जरूर मला सांगावं, कमेंट जरूर करावी. आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे की हे जे आपण सुरुवातीला मी हे मराठी ट्रान्सलेशन देणार, त्यानंतर मग आपण इंग्लिश आणि मराठी ट्रान्सलेशन पाली कोटेशन बघणार आहोत. तर आपण सर्वांनी नोट करायचं आहे. आपण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आपण लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय.